फिके यंगस्टर डोंबिवली संघ विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. फिके यंगस्टर आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे विनंती आहे. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत ओवी 11 बदलापूरसाठी. तेजस ठाकरे आणि मयूर दिवेकर ही जोडी आपण मैदानात दाखल झालेली पाहते. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. कमलेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. फलंदाजीसाठी तेजस ठाकरे सज्ज आहेत. कमलेश पाटील मेन ऑन दी बॉलिंग मार्क. पहिला चेंडू पहा लो राहिला चेंडू. ऑस्टमच्या बाहेर चेंडूचं पिचिंग होतं आणि तदनंतर मात्र चेंडूने उसळी घेतली नाही. अतिशय लो राहतोय चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. ऑस्टमच्या बाहेर चेंडूचं पिचिंग नक्कीच तुम्हाला पाहायला मिळालंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅकफुटवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. थोडासा ॲक्युरसी त्याच्यामध्ये कमी पाहायला मिळाले. 3 धावा इथे मिळतील. अतिशय वेगवान रनिंग तुम्हाला पाहायला मिळाली तेजसची. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. एका बाजूने मयूर आहे, मयूर दिवेकर आणि तेजस ठाकरे ही जोडी मैदानात आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी कमलेश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालेत. डाव्या हाताने पंजांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा चेंडूला प्रयत्न जरूर केलाय. दुसऱ्या धावेचा पुन्हा देखील प्रयत्न आहे आणि अतिशय वेगात 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. अतिशय चांगली रनिंग दोघांमध्ये अतिशय चांगलं ताळमेळ पाहायला मिळतंय. 5 धावा धावफलकावरती. आतापर्यंत जितका रूम फलंदाजांना मिळायला पाहिजे होता तेवढा रूम मिळत नाही आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय कमलेश पाटीलने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली कमलेश पाटीलच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉस होता. फलंदाजाच्या दिशेने ड्रिप करत होता चेंडू. एकच धाव मिळेल. स्वीपर कव्हर किंवा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 6 धावा धावफलकावरती. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज कमलेश पाटील सज्ज आहे. तर फलंदाजीसाठी तेजस ठाकरे. अतिशय चांगला चेंडू. यावेळेस मात्र हिटिंग ऑफ द डेक पाहायला मिळालं गोलंदाजच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउंड चेंडूला मिळतोय आणि चेंडू निर्धाव जातोय यष्टिरक्षक हातात. रायझिंग अँड सरप्रायझिंग अशा पद्धतीची डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस टेनिस सारखा शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु टायमिंग तितकंसं होत नाहीये आणि तेजस ठाकरे इथे बाद झालेत. महत्वाची विकेट मिळते. पहिल्या विकेटचं पतन. बडी मछली चाल में इथे म्हणावं लागेल. अतिशय वरच्या भागामध्ये बॅटचा चेंडू लागला आणि तदनंतर मात्र हवेमध्ये गेला आणि कुठलीही चूक डीपमध्ये होत नाहीये. पहिल्या विकेटचं पतन झालंय. तेजस ठाकरे माघारी परतलेत. पहिल्या षटकाचा निर्धारित खेळ इथे संपतोय आणि धावफलकाचा जर विचार केला तर 6 धावा धावफलकावरती. एक बाद 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. आणि अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कमलेश पाटीलच्या माध्यमातून.
कुठल्या प्रकारे फलंदाजांना रूम दिला नाही आणि 6 धावांचं षटक रबर बॉलमध्ये टाकणं ही मात्र खूप मोठी गोष्ट असते आणि ते षटक मात्र हाताळलंय. ज्यावेळेस स्ट्राईक गोलंदाज म्हणून आपण गोलंदाजी करतो त्यावेळेस ही खूप महत्त्वाची जबाबदारी असते की धावांना रोखणं खूप गरजेचं असतं आणि त्यावरती मात्र त्यामध्ये यश मिळवलंय कमलेश पाटीलने. रोहित पहिला चेंडू पाहिला तर यॉर्कर पद्धतीचा टाकला होता. बॅकफुटवरून हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला. एकेरी धाव मिळेल लॉंग ऑन रिजनला. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. एकेरी धाव पुन्हा एकदा मिळेल. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू नक्कीच अडवला. स्वतः गोलंदाज चेंडूवरती गेला होता. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. एकेरी धाव पुन्हा एकदा मिळेल. नऊ धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गच असताना राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फुलर लेनचा हा चेंडू होता. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते रोहितच्या देखील माध्यमातून. आतापर्यंत फलंदाजांना जास्त रूम दिला नाही आणि त्या माध्यमातून अंकुश ठेवण्यामध्ये नक्कीच यश मिळतंय. फलंदाजांवरती धावांवरती अंकुश नक्कीच ठेवलाय गोलंदाज रोहितने देखील. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि चेंडू मात्र जाईल नक्कीच कव्हर आणि पॉईंटच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल करतो डीपमध्ये. चौकार मिळेल. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जाईल षटकारासाठी. 6 धावा. पतन होत आहे. हर्षल बाद झालेत. तेवीस धावांवरती दुसरा खेळाडू बाद झालाय. नवीन फलंदाज सचिन मैदानात जातोय. तेवीस धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन. अर्ध्या पिचवरती चेंडू होता परंतु बॅटच्या आतल्या हिस्साला लागतोय. एकेरी धाव मिळेल. चेंडू खराब होता परंतु तितकासा फायदा फलंदाजाला घेता आला नाहीये. एकेरी धाव 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. थर्ड अँड सेकंड लास्ट. ज्यावेळेस मात्र फटका चांगला आहे परंतु खेळाडू तिकडे देखील तैनात आहे. आणखी एका विकेटचा पतन मिस टाइम जरूर झाला होता आणि बॅक टू बॅक विकेट आता इथे जाताना पाहायला मिळत आहेत. एक सन्मानजनक टोटल उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल OV11 बदलापूर संघाला. बॅक टू बॅक विकेट जाताना पाहायला मिळत आहेत.
सुरुवात नक्कीच चांगली झाली होती, परंतु तदनंतर मात्र नियमित वेळेमध्ये विकेट इथे कमवताना पाहायला मिळतो V11 बदलापूर संघ. दोन नवीन खेळाडू क्रीजवरती पाहायला मिळत आहेत तुम्हाला तिसऱ्या षटकामध्ये. प्ले अँड मिस पुन्हा एकदा हलकीशी अपील, परंतु अपील पंचांनी फेटाळली. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे अतुल. पुन्हा एकदा अतुल सज्ज आहे. एकच धाव मिळेल. पुन्हा एक खेळाडू धावबाद स्वरूपामध्ये बाद होते. धावा झाल्यात 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चौथा खेळाडू इथे बाद झालाय. तर एका भागीदारीची आवश्यकता होती आणि ती भागीदारी कुठेही बनताना पाहायला मिळाली नाहीये. पंचवीस धावा धावपलकावरती अनिकेत नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. शेवटचा अंतिम षटक बाकी. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी OV11 कडे संधी असणार आहे. तर ही टोटल कमीत कमी ठेवण्याची संधी गोलंदाजी करणारी टीम अर्थात VK यंगस्टर डोंबिवलीकडे देखील असणार आहे. नक्कीच टॉप ऑर्डर लवकर स्वस्तात माघारी परतले. अंतिम 6 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे. मोमेंटम कुठली टीम घेऊन जाते ते पाहणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटच्या या खेळामध्ये मोमेंटमला खूप महत्त्व आहे. पहिला चेंडू दिशाहीन. एक धाव मात्र बोनस स्वरूपामध्ये तुम्हाला मिळते. यावेळेस मात्र प्ले अँड मिस तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज बॉलच्या रेषेमध्ये लाईनमध्ये कुठेही आला नव्हता. जागेवरून खडे खडे खेळण्याचे प्रयत्न त्याच्या माध्यमातून झालेत. निर्धाव चेंडू सांगतो तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे अतुल पाटील. अर्ध्या पिच वरती हा चेंडू जरूर होता, परंतु वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून कळवलं गेलं. वाईटच्या माध्यमातून येणारी अतिरिक्त धावा झाल्यात 27. तर संधी फलंदाजांकडे देखील आहे. सचिन मात्र प्रत्येक चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम होतोय. हवेत चेंडू बराच काळ, परंतु नो मॅन्स लँड झोनमध्ये ज्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाही अशा क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पडतोय. 2 धावा मिळतील. 2 धावींच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट मे बी 4 डिलिव्हरीज रिमेनिंग. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. तर काही मोठ्या फटक्यांची अपेक्षा नक्कीच OV11 बदलापूर संघाला सचिनकडून असणार आहे. परंतु आत्तापर्यंत कौतुक करावं लागेल प्रत्येक गोलंदाजाने मात्र आपली जबाबदारी चोख इथे बजावलेली आहे. या इनिंगमध्ये आत्तापर्यंत अतिशय जबरदस्त गोलंदाजी प्रत्यक्षिक पाहायला मिळाले. यावेळेस मात्र अतिशय जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला मात्र भिरकावून दिले. लॉंग ऑफ सीमारेसच्या बाहेर. षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय. व्हर्टिकल बॅट फ्लो तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या माध्यमातून नक्कीच हाफ वॉली होता आणि त्याला मात्र भिरकावून दिला होता. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. अतिशय सेफ फटका पाहायला मिळालाय. मिनिमम रिस्क मॅक्सिमम अवॉर्ड अशा पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. अतिशय चांगला फटका नक्कीच पाहायला मिळाला सचिनच्या माध्यमातून.
35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 35 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा दिशा चुकली आहे 36 धावा धावपलकावरती. आणि साहजिक एक मोठा फटका आल्यानंतर गोलंदाजाच्या मनामध्ये नक्कीच काही प्रश्न निर्माण केले, संभ्रम निर्माण केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सचिन सज्ज आहे. सफल झाले यावेळेस, मात्र भिरकावून दिलं चेंडूला बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग सीमारेषच्या बाहेर. षटकार 6 धावा, अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. काउंटर अटॅक मात्र अंतिम षटकामध्ये पाहायला मिळाला सचिनच्या माध्यमातून. सफल झाले होते आणि त्या माध्यमातून मात्र नक्कीच फलंदाजांनी देखील फॉलो करण्याचा प्रयत्न केला, परंतु अतिशय चांगल्या रीतीनं चेंडूची लेंथ जी होती ती पिक केली सचिनने आणि एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अतुल सज्ज आहेत. बेचाळीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे अतुल. यावेळेस प्ले अँड मिस बॉलच्या रेषेमध्ये पुन्हा फलंदाज दिसला नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, लेंथ पिक करू शकला नाही आणि त्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केले अतुलने. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. दिशा पुन्हा एकदा चुकली आहे आणि हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागेल, हाताळावा लागेल याची सूचना पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल, एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्या 43, 43. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. त्यावेळेस मात्र एज लागते, एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. आणि फलंदाज अतिशय आरामात धावबाद होईल अंतिम चेंडूवरती. एकेरी धाव मिळेल, एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 44 आणि 45 धावांचं लक्ष असणारे निर्धारित 4 षटकांमध्ये विके यंगस्टर डोंबिवली संघासमोर. अंतिम षटक अतुलचं थोडंसं महागडं राहिलं, त्या निमित्तानं धावगती थोडीशी वाढलेली पाहायला मिळाली अंतिम षटकामध्ये आणि 44 धावांपर्यंत मजल नक्कीच या ठिकाणी मारली आहे ओवी 11 बदलापूर संघाने. आणि 45 धावांचं लक्ष ठेवलंय विके यंगस्टर डोंबिवली संघासमोर. निर्धारित 4 षटकं 24 चेंडूमध्ये 45 धावा तुम्हाला बनवावे लागतील ही मॅच जर जिंकायची असेल तर. परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली सचिनच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून मोमेंटम मात्र नक्कीच घेऊन गेले अंतिम षटकातील काही चेंडूंमध्ये ओवी 11 बदलापूर संघ आपल्या बाजूने. आणि व्ही के यंगस्टर संघाला मात्र थोडंसं बॅकफूटवरती ठेवण्याचं काम केलं अंतिम षटकामध्ये. या मॅचमध्ये पुढे काय होईल पुढच्या सत्रामध्ये हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय मी रमेश महाराज शिंदे यांना. धन्यवाद.
थँक्यू सो मच. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. तर वळूया आपण सेकंड इनिंगकडे. पहिल्या इनिंगमध्ये आपण आवाज ऐकला सन्माननीय तुषारजी शिंदे सरांचा. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळतं. अखंड जगभर ही स्पर्धा पोहोचली जाते. विके यंगस्टर संघाला विजयासाठी 24 बॉलमध्ये बनवायच्या, अर्थात 4 षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आपण पाहिलं तर 45 धाबा, 4 षटकं 45 धाबा. फायटिंग टोटल तर बनलेली आहे, पण इथे मात्र कंबर कसावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. भूतकाळ आठवून याच वर्तमानामध्ये भविष्याची उज्ज्वल स्वप्न पाहणारी गोलंदाजी ओवी स्पोर्ट्स बदलापूर संघाला करावी लागेल. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर सचिन केवणे, ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं क्रिकेट विश्वाच्या परिसीमा गाठलेल्या आहेत. एक एक पाऊल टाकत पुढे पोचलेला खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. कर्णधाराने दिलेला विश्वास, त्या विश्वासाला पुरेपूर उतरण्यासाठी सज्ज आहे. पण एका बाजूला पाहिलं तर विके यंगस्टर हा देश तरुणांचा देश आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच नावाने चाललेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडवर लेफ्ट हँड बॅट्समन विक्रांत, नॉन स्ट्राईक एंडवर अमल. सामन्याला होते सुरुवात. 3-2-1 लेट्स प्ले. 45 धाबांची गरज, 24 बॉल. पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न राहील, यात तीन मात्र शंका नाही आहे. कारण आपण पाहू शकाल 4 षटकामध्ये 45 धाबा बनवायच्या आहेत, त्या देखील विकेट देखील आपल्याला वाचवायच्या आहेत. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव तर मिळाली. संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन होताना पाहायला मिळत आहे. इज ऑफ द मार्क टीम विके यंगस्टर. काय घडेल हे देखील पाहावं लागेल, कारण एका बाजूला पाहिलं तर बदलापूर संघाचे अनेक नामांकित गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतील, तर एका बाजूला पाहिलं तर विके यंगस्टर संघाचे फलंदाज चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतील. गोलंदाजाचं काम आहे डॉट बॉल फेकणं, विकेट घेणं. फलंदाजाचं काम आहे आपल्या हातामध्ये असणारी तलवारीप्रमाणे बॅट फिरवणं आणि धाबा खेचणं. या सगळ्या गोष्टींना पुरेपूर उतरणारा खेळ, अर्थात क्रिकेटचा खेळ, तो देखील बदलापूर शहरातील वडवली गावाच्या भूषणावर असणारे हे सुंदर मैदान. या मैदानावरील स्पर्धा आहे फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक 2022. गोलंदाज सज्ज आहे सचिन केवणे. आज मात्र सुनील केवणे या संघामध्ये खेळताना दिसत नाहीयेत. फुल टॉस, स्वीट साऊंड, ऍक्शन देन रिॲक्शन. समोरच्या दिशेला खेळलेत, लॉंग ऑन सीमा रेषा पार, षटकार. सचिन तयार. फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला, फक्त आणि फक्त स्वीप करत असताना चेंडू मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो. बॅट्समन अमोल स्मॅश हॅड अँड बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर दी 6 रन्स. षटकार. आत्मबल वाढला असेल मी तर म्हणेन विके यंगस्टर संघाच्या खेळाडूंचं. 45 धाबा बनवायच्या आहेत योग्य ट्रॅकवर पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या काही बॉलमध्ये गाडी योग्य ट्रॅकवर आणत असताना हे दोन्ही फलंदाज
करा बॉल आणि या खरा बॉलचा खरपूस घेतलेला समाचार. चेंडू निघून चला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सचिन केवणेवर केले जाणारे प्रहार सांगून जात असताना धाव फलक या ठिकाणी धावांनी ओलचिंब होताना पाहायला मिळतंय. 20 धावा धाव फलकावर, अर्ध काम पूर्ण, अर्ध काम अपूर्ण. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. जितक्या वेगाने चेंडू रिलीज कराल तितक्या वेगाने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने देखील होताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे, काय क्रिकेट खेळला जातोय VK यंगस्टर संघाच्या वतीनं. मी आवर्जून एक चर्चा करेल, ती चर्चा म्हणजे कमलेश पाटील नावाच्या गोलंदाजाची. काय गोलंदाजी करतायत. ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला 6 चेंडू फेकले, कमीत कमी धावा देऊन विकेट घेण्याचा देखील प्रयत्न. त्या षटकामध्ये टँगोला त्यांनी बाद केलं आणि बघता बघता धावांचा वेग होता तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न कमलेश पाटील नावाच्या गोलंदाजानं कल्याण संघाच्या वतीनं खेळताना केला. याच तिथं व्हाईट बॉल, व्हाईट +1, एकंदरीत धावा मिळतील 2. आणि याच माफी असावी, VK यंगस्टर डोंबिवली संघ या ठिकाणी खेळतोय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर लागत असताना आतापर्यंत 23 धावा, विजयासाठी 22 धावांची गरज. ऑब्रिक बॉल, परंतु पाहू शकाल पहिल्या काही बॉलचा खरपूस समाचार घेतलाय आणि धावसंख्या वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न देखील केलाय. बॅटिंग करत असताना टीम VK यंगस्टर डोंबिवली संघानं 45 धावा. वाटलं होतं कुठेतरी फायटिंग टोटल आहे, पण एका बाजूला पाहिलं, पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सचिन केवडेवर केले जाणारे खूप मोठे हल्ले धावसंख्या वेगाने फ्लाय होत असताना पाहायला मिळते. षटकार आलाय. या 6 धाब्यांच्या मदतीने टीमची टोटल तब्बल आणि तब्बल 29 धावा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत संशयाने पाहणाऱ्या नजरा तुमच्याकडे स्मित हास्य करतात, परंतु ज्या वेळा तुम्ही स्वतःला सिद्ध करता त्यावेळेला संशयाने पाहणाऱ्या नजरा देखील खाली मान घालून सरळ निघून जातात. इथे मात्र सिद्ध केले डोंबिवली संघानं. वी आर अ चॅम्पियन इन द क्रिकेट वर्ल्ड. क्या बात आहे, काय सुरुवात आहे टीम VK यंगस्टर डोंबिवली संघाची. 45 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या षटकामध्ये या मॅचची हवा मी तर म्हणेन या दोन्ही सलामीवीरांनी काढून घेतलेली आहे. गोलंदाजी मार्कवर अक्षय देशमुख, मॅन फ्रॉम कानोर. कमबॅक करावं लागेल. एक मात्र ऑप्शन मी तर म्हणेन या सामन्यामध्ये ओवी स्पोर्ट्स बदलापूर संघाच्या समोर आहे. विकेट टेकिंग बॉलिंग, विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल फेकावे लागतील. 29 धावा धावफलकावर, विजयासाठी फक्त आणि फक्त 16 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18. अक्षय देशमुख, भन्नाट वेग आहे. क्या बात आहे, कौतुक करेल या गोलंदाजाचं, परंतु धावांचा वेग आहे तो कमी होताना पाहायला मिळत नाही. जोपर्यंत एकदा का निसर्गाने तुम्हाला आशीर्वाद दिला तर हातातील वाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही. आणि नशीब तुमच्या सोबत नसेल तर तुम्ही उंटावर जरी बसलात तरी मुंगी तुमच्या पायाला चावल्याशिवाय राहणार नाही. नशीब बलवत्तर आणि त्या नशिबाना प्रयत्नांची जोडलेली साथ एका बाजूला पाहायला मिळते, ती देखील डोंबिवली संघाच्या बाजूने. तर एका बाजूला नशीब आणि प्रयत्न हे दोन्ही कुठेतरी कमी होताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागेल. आम्ही नेहमी म्हणतो ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, चलने वाली गडी रुकती नाही, वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. ज्या माणसानं योग्य वेळेला योग्य काम केलं की उर्वरित आयुष्य सुखाचं आणि समाधानी होत असतं. क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. प्रत्येक बॉलच्या मेरिटप्रमाणे तुम्हाला खेळायचं आहे. तुम्ही गोलंदाजी करत असाल तर तुम्हाला चांगले डॉट बॉल फेकायचे आहेत, विकेट घ्यायचे आहेत. फलंदाजी करत असाल तर धावांची श्रीमंती किंबहुना गर्भ श्रीमंती बनवायची आहे. तेव्हा क्रिकेटचा खेळ हा सातत्याने शोभून दिसेल. यावेळेस थोडेसे फ्रंटफुटवर होते, फक्त स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपण पाहू शकाल सातत्याने VK यंगस्टर डोंबिवली संघाला उगवत्या सूर्याचा आणि या संपूर्ण मैदानावर उतरलेल्या सूर्यकिरणांचा आशीर्वाद देखील पहिल्या बॉलपासून लाभलेला आहे. यस लेग बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर लागत असताना तब्बल आणि तब्बल 32 धावा. फक्त 13 धावांची आवश्यकता आहे टीम VK यंगस्टर डोंबिवली या संघाला. अक्षय देशमुख तयार. धाबांचा वेग कमी केलाय अक्षय देशमुख यांनी. काय गोलंदाजी करतायत. मी तर म्हणेन थोडीशी स्ट्रॅटेजी क्रिकेटमध्ये चुकली ना, क्रिकेटचा खेळ संपला. काल तुम्ही पाहिला असेल वडवली B संघाच्या विरोधात खेळताना RGR शिरगाव संघ ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल जिंकला होता टॉम सरांनी आणि
बॅटिंग करण्याचा घेतलेला हा धाडसी निर्णय कुठेतरी चुकीचा ठरला गेला, सामना गमावला. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये एक एक निर्णय महत्वाची गोष्ट आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल घेतली जाते का नाही. डायरेक्ट हिट, फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन. नवीन फलंदाज शुभम पाटील, परंतु मी कौतुक करेल गोलंदाज अक्षय देशमुखचं. पहिल्या षटकामध्ये 29 धावा घेतल्यानंतर उर्वरित सर्व खेळाडूंना थांबवणं हे काम अक्षय देशमुखनं केलं होतं. इथे मात्र सांगत असताना वीक यंगस्टर षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 38. विजयासाठी 12 चेंडूचा खेळ शिल्लक. बनवायचे फक्त आणि फक्त 7 धावा. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. पण इथून मात्र काय नियोजन करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न मी तर म्हणेन ओवी स्पोर्ट्स बदलापूर संघाच्या समोर आहे. बॅटिंगमध्ये जितकं दमखम हवं होतं ते मात्र दाखवलं नाही. फक्त आणि फक्त 44 धावा, 45 धावांची आवश्यकता होती. वीक यंगस्टर डोंबिवली संघाला पहिल्या षटकामध्ये 29 धावा खर्च केला सचिन केवणे यांनी. या षटकामध्ये केवळ 9 धावा. चांगली गोलंदाजी अक्षय देशमुख यांची. मयूर दिवेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेदर बॉल क्रिकेटचं विश्व गाजवलंय मयूर दिवेकर यांनी, परंतु या हलक्या चेंडूवर मोठा प्रहार, षटकार. स्कोर आर लेव्हल, फक्त एका धावेची गरज. यस, मी तर म्हणेन हा सामना फिनिश होईल का बघावा लागेल. नो बॉल, सामना झाला फिनिश. सामना जिंकला टीम व्हीके प्रतिष्ठान, व्हीके यंगस्टर डोंबिवली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन व्हीके यंगस्टर डोंबिवली. हार्डलक टीम ओवी स्पोर्ट्स बदलापूर, आपण यजमानाच्या भूमिकेमध्ये आहात. आपण देखील या स्पर्धेमध्ये खेळलात. आपली भूमिका सातत्याने चांगली राहिलेली आहे, कारण आम्ही नेहमी म्हणतो ना की मैत्री